क्या आपने कभी सपना देखा है उस पवित्र भूमि की यात्रा का, जहां इतिहास और आस्था एक साथ जीवंत हो उठे हैं? आइए हमारे साथ चले इजराइल की पवित्र यात्रा पर, होली लैंड टूर, जहां हर कदम पर आपको मिलेगी शांति और प्रेरणा। गलील सागर के किनारे खड़े होकर महसूस करें उस पल को जहां यीशु ने अपने चमत्कार दिखाए। कफरनहूम में, जिसे यीशु को अपना शहर कहा जाता है, उनकी शिक्षाओं को जीवंत अनुभव करें। बेथलेहेम में, चर्च ऑफ नेटिविटी में उस पवित्र स्थान को देखें जहां यीशु का जन्म हुआ। शेफर्ड्स फील्ड में उन चरवाहों की कहानी को महसूस करें जिन्हें स्वर्गदूतों ने यीशु के जन्म की खबर दी। यरूशलेम के पवित्र गलियों में वाया दोलोरोसा पर चले जहां यीशु ने क्रूस का बोझ उठाया। गार्डन टोम में शांति और चिंतन के क्षणों का अनुभव करें। माउंट ऑफ ऑलिव्स से यरूशलेम के स्वर्णीय दृश्यों को देखें जहां यीशु स्वर्ग गए। इजराइल सिर्फ आध्यात्मिक नहीं बल्कि जीवंत संस्कृति का गढ़ है। स्थानीय व्यंजनों का स्वाद ले और मृत सागर में तैरने का अनोखा अनुभव करें। हमारे विशेष होली लैंड टूर पैकेज में शामिल है लग्जरी होटल, स्वादिष्ट भोजन और अनुभवी हिंदी भाषी गाइड हर कदम पर आपके साथ है, ताकि आपकी यात्रा आरामदायक और यादगार हो। तो देर किस बात की, आज ही बुक करें अपनी होली लैंड यात्रा को और चले एक ऐसी तीर्थ यात्रा पर जो आपके दिल और आत्मा को हमेशा के लिए बदल देगी। नीचे दिए गए नंबर पर संपर्क करें। आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्था गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं। पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता। ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता। प्रभूला पुन्हा एकदा धन्यवाद देतो। मंडळी, शेवटच्या दिवसामध्ये ज्या पद्धतीनं चर्चनं असावं, वेगवेगळ्या मंडळ्या, वेगवेगळ्या मंडळातले दोष, काही मंडळांचं कौतुक, काही मंडळांमधल्या कमी घटी आणि त्याच्यानंतर प्रभूनं त्या मंडळांना दिलेलं उत्तेजन एका रहस्याप्रमाणे या प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये त्या संबंधाने सांगितलं गेलेलं आहे। आम्ही बऱ्याच गोष्टी पाहतो गेल्या 2 दिवसापासून। 7 मंडळांना ज्या प्रगटीकरणाचं, जसं काही प्रभूनं त्यांना पत्र लिहिलं आहे, त्यांना जागरूक केलं, कशा पद्धतीने त्यांचं जीवन असावं, त्या मंडळीतल्या चुका या आत्ताच्या मंडळीमध्ये असू नये अशी प्रभूची अपेक्षा आहे। बरं, जेव्हा हे प्रगटीकरणाचं पुस्तक योहानाला येशूनं दिलं पात्मबेटावरती आणि तो म्हणतो की मंडळीच्या दूतांना ते लिही, म्हणजे सेवकांना। वास्तविक पाहता येशू ख्रिस्ताचं ढगावरती बसून येणं ही त्याची वधू, त्याची मंडळी तिला उचलून येण्यासाठी आहे, गपचूप येणार। परंतु मंडळी कशा पद्धतीची असावी, तिचं स्वरूप काय आहे, प्रभूच्या काय अपेक्षा तिच्या संबंधानं, एक वाक्य जर तुम्ही त्या प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये वारंवार बोललं गेलं, ते जर वाचलं तर तुम्हाला, ज्याला कान आहे तो ऐको। म्हणजे सगळ्या मंडळांना तो सांगतो, परंतु जी मंडळी ऐकणारी मंडळी, ऐकणाऱ्या मंडळी संबंधानं तो बोलत आहे। आता होतं काय माहिती का, जे अस्तित्वात असणारं चर्च, अस्तित्वात असणारी मंडळी, या मंडळीकडे प्रभू ज्यास पाहतो ना, त्यास मंडळी हट्टी स्वभावाची बनलेली असते। हट्टी
त्यांची धार्मिकता, त्यांचे विचार, त्यांना असं वाटतं की आम्ही ज्या स्वरूपामध्ये आहोत त्या स्वरूपामध्ये प्रभूने आम्हाला स्वीकारलं पाहिजे. आमचा आग्रह काय? आम्ही येतो, आम्ही आराधना करतो, आम्ही प्रार्थना करतो, आम्ही सुवार्ता प्रसार करतो, आम्ही बायबल वाचन करतो, आम्ही दानधर्म करतो, आम्ही चर्चला उपयोगी पडतो. या धार्मिकतेमध्ये लोक अडकून पडलेले आहेत. बरं, मुळामध्ये स्वर्ग राज्य ही देवानं निर्माण केलेली विशेष प्रकारची गोष्ट आहे. आणि तिथं जाताना येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाल्यावरती मरिया त्याला बिलगायला जाते. त्यास तो म्हणतो, बाई मला हात लावू नकोस, मला माझ्या पित्याकडे जायचं आहे. ज्यांच्याबरोबर 3.5 वर्ष तो राहिला, 3.5 वर्ष ज्यांना शिकवलं, पण स्वर्गात जाण्याचा समय आल्यावर त्यानं संगती तोडली. मला हात लावू नका. ज्या हातानं त्यांना खाऊ घातलं, ज्या हातानं त्यांना आरोग्य दिलं, जे हात त्यांच्या डोक्यावरती ठेवले, पण स्वर्गात जाण्याचा समय आल्यावर तो काय म्हटला की मला हात लावू नका, मला बिलगू नकोस. म्हणजे स्वर्गात जाण्यासाठी ज्या पद्धतीचं वातावरण, ज्या पद्धतीचं जीवन असायला पाहिजे, ते जीवन प्रभूनं शेवटच्या क्षणापर्यंत जगलं. आणि आता अंतिम समय जेव्हा रॅप्चर होणार आहे, स्वर्गात जाणार आहे, त्यावेळेस त्यानं पृथ्वी तलावरची संगती सगळी सोडून टाकली, हात नाही लावू दिला त्यानं. म्हणजे मंडळीला तो शिकवतो काय की तुम्ही जगिक होऊ नका. आणि काल जी मंडळी आम्ही पाहिली, फिलदिपियाची मंडळी, या मंडळीचं वैशिष्ट्य तिच्या कृत्यांमुळं, तिचं जे कृत्य आहे, तिची जी कार्याची पद्धत आहे, जे तिचं वर्तन आहे, या वर्तनाच्या मोबदल्यामध्ये प्रभूनं सुरुवातीलाच इतकं जबरदस्त अभिवचन तिला दिलं. तो म्हणतो, तुझ्यासाठी जे द्वार खुलं बी करेल ते बंद करण्याची ताकद कोणामध्ये नाही. बरं, कारण काय होतं त्याचं? 10व्या वचनामध्ये जर प्रकटीकरणाचं पुस्तक 3रा अध्याय 10 वचन, थोडंसं आपण तिथं ते पाहून मग आपण पुढच्या मंडळीकडे, शेवटच्या मंडळीकडे जाणार आहोत. प्रकटीकरणाचं पुस्तक 3रा अध्याय त्याचं 10 वचन. धीराविषयीचं माझे वचन तू राखले आहे, तू राखलं आहेस, म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची परीक्षा होण्याचा जो परीक्षा प्रसंग सर्व जगावर येणार आहे, त्यापासून मी तुला राखील. मी लवकर येतो. या मंडळीचं वैशिष्ट्य काय? धीराविषयीचं तुझं वचन तू पकडून ठेवलेलं आहे. जगावरती परीक्षेचा प्रसंग येणार आहे, त्या परीक्षेच्या प्रसंगामध्ये आत्ता जी मंडळीची परीक्षा आहे, आत्ता या क्षणाला मंडळीची परीक्षा आत्ता आहे, जो आत्ताच्या परीक्षेमध्ये टिकत नाही, ती मंडळी ज्या परीक्षेमध्ये कोणी टिकणार नाही, ती परीक्षा त्या मंडळीवरती येणार आहे. आत्ता तुम्हाला धीर धरावं लागणार आहे. या मंडळीचं 6वी जी मंडळी फिलदिपियाची मंडळी संबंधानं म्हटलं, जबरदस्त सुरुवात, गरीब मंडळी आहे. या मंडळीचं वैशिष्ट्य तुम्ही पाहिलं, शक्ती नाही, त्या मंडळीकडे शक्ती नाही, पण तिने वचन टिकून ठेवलेलं आहे. आज मंडळांकडे शक्ती आहे, पण त्यांनी वचन टिकून ठेवले. 7व्या मंडळीत जर तुम्ही जाल तर तुम्हाला कळेल आत्ताच्या मंडळांची अवस्था सगळी अशीच आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मला तर कधी कधी प्रश्न पडतो, बऱ्याच मंडळांना पाहिल्यावरती एवढं दर रविवारी जाऊन हजेरी लावतात, एवढ्या मोठ्या मोठ्या देणग्या देतात, एवढ्या मोठ्या मोठ्या प्रार्थना करतात, एवढे उपवास तापास करतात, पण हे लोक स्वर्गामध्ये पोचणार नाहीत. जेव्हा हे सगळं तुम्ही पाहाल तुम्हाला कळेल, अरे स्वर्गात पोचण्यासाठी कुठलीच गोष्ट जमेच धरली जाणार नाही. ना तुमचे उपास, ना तुमचे दानधर्म, ना तुमचं बायबल वाचन, ना तुमचं शब्बाताचं पालन, जे यशाच्या पुस्तकात 1 अध्याय 10 वचनामध्ये म्हटलं, तुमचं शब्बात, तुमचं चंद्रदर्शन, सणाचा मेळा अधर्म आहे. ज्याला तुम्ही धर्म म्हणता त्याला देवाचं वचन अधर्म म्हणतंय.
ज्याला तुम्ही धार्मिकता म्हणता त्याला देवाचे वचनच तुच्छतेने पाहत आहे. अर्पण पण तुमची व्यर्थ आहे म्हटलंय त्या ठिकाणामध्ये. आणि त्याच्या पलीकडे जाऊन तो म्हणतो, माझी अंगणं तुडवत येण्यासाठी तुम्हाला हे कोणी सांगितलं? कोण सांगितलं तुम्हाला माझं अंगण तुडवत यायला? मुळामध्ये मंडळीनं वचनाकडे वळणं गरजेचं आहे. धीराचं वचन, तो धीर पाहिजे हो मंडळीमध्ये. काल आम्ही ऐकलं, जे वचन तुम्ही ऐकलं ते वचन होल्ड करा, धरून ठेवा. आणि आता लोकांकडे तो धीर नाही. लोक सत्य स्वीकारण्याची तयारी त्यांची नाही, मानसिक तयारीच त्यांची नाही आहे, सत्याप्रती समर्पित नाही आहे. तुम्हाला माहिती का, तो येशू ख्रिस्त त्यावेळेस सुद्धा म्हटला, मेंढराप्रमाणे सगळे लोक बहकून गेलेले आहेत. त्याने आपलाच मार्ग धरलेला आहे. सगळे मेंढराप्रमाणे बहकून गेलेले आहेत. कुठला सहारा दाखवला की तिकडं पळतात. काल पण मी तुम्हाला सांगितलं, कोण काय सांगेल. आणि एवढे आंधळे झालेत आपले लोक, एवढे विश्वासणाऱ्यांमध्ये अंधत्व आलेलं आहे. वचनापेक्षा सांगणाऱ्या व्यक्तीला महत्त्व जास्त दिलेलं आहे. वचन नाही बघत ते, वचन बघतच नाही तो. सांगणारा व्यक्ती काय सांगतो, आमचा फोकस काय, तो व्यक्ती चमत्कार करतो, त्या व्यक्तीच्या मागे पुष्कळ आहेत. आणि आम्ही म्हणतो नाही, तू एवढे लोक त्याच्या मागे आहेत, मग तो काय चुकीचा असेल का? आंधळे आहेत तुम्ही. वचनानं सेवकाची पारख केली गेली पाहिजे. बरं, सेवक ना मी ना कोणता जगात अस्तित्वात असणारा सेवक तुम्हाला स्वर्गात नेणार नाही. मग स्वर्गात कोण नेणार आहे? फक्त देवाचं वचन. फक्त देवाचं वचन तुम्हाला स्वर्गात नेणार आहे. येशू ख्रिस्ताला क्रुसावरती यहुद्यांनी दिलं. कशासाठी यहुद्यांनी क्रुसावरती त्याला दिलं? यहुदी लोक विलन होते का? नाही. येशू ख्रिस्त स्वतःला मी देवाचा पुत्र आहे म्हटला. अहो, त्यांनी ईश्वर सुद्धा विश्वास ठेवला नाही बरं का यहुदी लोकांनी. देवाचा पुत्र आहे. आम्ही असे आंधळे आहेत, कोणी तुम्हाला काय सांगितलं रे सांगितले, लागले उड्या मारायला, लागले नाचायला, निघाले त्याच्या मागे बोंबलत. मग कुठली ही मंडळी जिने वचनच पकडून ठेवलं नाही, पारखलं नाही तुम्ही, शोध नाही घेतला, हे सत्य आहे का? या गोष्टी देवाच्या वचनात लिहिल्या त्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये स्वर्ग सगळ्यांसाठीच उघडा करून ठेवला आहे. सगळ्यांनीच उघडा करून ठेवला. आओ जाओ घर तुम्हारा. काल मी तुम्हाला सांगितलं नाही का, कोणीतरी सेवकानं सिद्धांत मांडला, मी दारुड्याला बाप्तिस्मा देतो, मी व्यभिचार करणाऱ्याला बाप्तिस्मा देतो, मी पाप करणाऱ्याला बाप्तिस्मा देतो. मुळामध्ये बाप्तिस्मा पाप सोडणाऱ्या व्यक्तीला आहे. पाप करणाऱ्या व्यक्तीला बाप्तिस्मा नाहीये. पश्चाताप करा. तुमचं तारण होण्यासाठी, बाप्तिस्मा होण्यासाठी पश्चाताप करा म्हटलेले. मग सगळ्यासाठी स्वर्ग उघडून ठेवलं. धीराचं वचन. तुम्हाला तुमच्या मंडळीमध्ये धीर धरून टिकून राहता आलं पाहिजे. टिकून राहा. आता तुमची परीक्षा आहे, मंडळीमध्ये परीक्षा आहे, तुमच्या सेवेची परीक्षा आहे. आणि परीक्षा म्हटल्यानंतर तिथं त्रास आला, लक्षात ठेवा. जिथं परीक्षा आहे तिथं त्रास आहे. तुमच्या पोराला तुम्ही सकाळी लवकर उठवता, ट्युशन लावता, रोज शाळेमध्ये पाठवता. कशासाठी पाठवता हो? कशाला ट्युशन लावता? शिकण्यासाठी. तर ते शाळेत पण शिकतात, मग ट्युशन कशाला लावता? परीक्षा. कशासाठी? परीक्षेमध्ये चांगले पर्सेंटेज मिळावेत. मग त्याची झोप तुम्ही मोडता ना. ती ट्युशन पण कधी असती? सकाळी 6ला. त्या सराला तरी कशी झोप येते काय माहिती. सकाळी 6ला यांची ट्युशन घेतो, तिथून आमचे पोरं उठतात, जातात, आणि आम्ही त्यांच्यासाठी एवढी मेहनत देतो. आम्ही नाही, तुझं करिअर आहे, तुला त्रास सहन करावा लागणार आहे. म्हणजे परीक्षा आहे तर त्रास आहे. विश्वासणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीमध्ये पण सेम आहे. आज जर तुम्ही त्रासात आहात, आज जर तुम्ही वचनामध्ये टिकून आहात, तर ती परीक्षा तुमच्या वाटेला येणार नाही, जी परीक्षा जगाची होणार आहे. जगाची परीक्षा आहे. आज नाकारलं जातील, कोण तुमचा अपमान करेल, कोणी तुमच्या जागेला, तुमच्या स्थानाला, तुमच्या सेवेला
कशाला किंमत देणार नाही. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, पृथ्वी तलावर ज्याला किंमत मिळते ना त्याला स्वर्गात किंमत मिळत नाही. आणि ज्याला पृथ्वी तलावरती अपमानित केलं जातं, स्वर्गामध्ये तो सगळ्यात जास्त सन्मानित केला जातो. सगळ्यात जास्त सन्मानित. म्हणून अपमानाची पर्वा नाही करायचं. मंडळी म्हणून शास्त्र सांगतं, ख्रिस्त अपमानात पेरला गेला आणि गौरवात उठवला गेला. हे मंडळीचं वैशिष्ट्य आहे. अपमानात पेरले जा, गौरवात उठवले जा. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, चर्चमधनं तुम्हाला बाहेर घालवलं तरी हरकत नाही. मी जिवंत मंडळी संबंधाने बोलतोय बरं का. तुम्ही म्हणायचं मी बाहेर बसून देवाचं वचन, अहो आम्हाला बाहेर जा म्हणण्याची गरजच नाही. आम्ही बोचकं बांधून तयारच असतो. कुठं तरी काहीतरी खट व्हायला पाहिजे की निघालो बोचकं बांधून दुसऱ्या चर्चमध्ये. आणि मग जाताना पण काय सांगतो, नाही नाही आता ते आपलं चर्च काय, त्याच्यात काय बरोबर, पाळक बरोबर नाही, लोक पण बरोबर नाहीत. तुम्हाला कोणी सांगितलं पाळक पण बरोबर असेल, लोक पण बरोबर असेल? तिथं तुमची परीक्षा आहे. येशूचे 12 शिष्य, 12 गुणधर्म त्यांचे आहेत, वेगवेगळं बोलत आहेत. हे तर बोलणारच आहे. इथं तुमची परीक्षा होणारच आहे. तुम्ही नाकारले जाणारच आहे. पण धीराचं वचन तुमच्याकडे असलं पाहिजे. त्याच्या पुढे काय म्हटलंय, 1-2 मुद्दे पाहून मग आपण पुढे जाणार आहोत. हा, त्याच्या पुढे मी लवकर येतो. तुझा मुकुट कोणी घेऊ नये, कोणी घेऊ नये, म्हणून जे तुझ्याजवळ आहे, जे तुझ्याजवळ आहे. थोडंसं क्लिअर करता आलं तर. असं बस का आवाज झाला, ओढून घेतल्यासारखं. जे तुझ्याजवळ आहे, हा, तुझा मुकुट कोणी घेऊ नये, कोणी हिरवून घेऊ नये, म्हणून जे तुझ्याजवळ आहे, जे तुझ्याजवळ आहे ते दृढ धरून राहा. ते दृढ धरून राहा. जो विजय मिळवितो, जो विजय मिळवतो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिरातील, माझ्या देवाच्या मंदिरातील स्तंभ करीन. संगमरवरी, तो तेथून हा, कधीही बाहेर जाणार नाही. कधीही बाहेर जाणार नाही. त्याच्यावर माझ्या देवाचे नाव, माझ्या देवाचं नाव स्वर्गातून. पा तो इथं या मंडळीला, जी 6 क्रमांकाची मंडळी आहे, या 6 क्रमांकाच्या मंडळीला, फिलदिपियाच्या मंडळीला तो शिक्षण देताना काय सांगतो, जे तुझ्याकडे आहे ते टिकवून ठेव. जे पण तुमच्याकडे आहे. काय तुमच्याकडे हो, ऐका, तुमच्याकडे काय आहे? तुमच्या प्रत्येकाकडं प्रभूनं काही ना काहीतरी जबाबदारी, काही ना काहीतरी सेवा दिलेली आहे. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, जेव्हा काहीतरी दिलं जातं ना, तर ते हरवण्यासाठी किंवा ते गमावण्यासाठी सैतान आटोकाट प्रयत्न करत असतो. काहीतरी प्रभूनं तुम्हाला दिलेलं आहे, काहीतरी सेवा तुम्हाला दिलेली आहे. जसं देवाचं काम आहे तसं सैतानाचं पण काम आहे. देवाचं काम तुम्हाला देणं आहे आणि सैतानाचं काम तुमच्याकडनं काढून घेणं आहे. एदेन बागेमध्ये काय केलं, देवानं एदेन बाग आदामाला दिली आणि एदेन बाग काढून घेण्याचं काम सैतानानं केलं. कसं काढून घेणार आहे? काहीतरी तो तुमच्या कानात बोलणार ना, जसं हवेच्या कानामध्ये बोलला. काय देवाने तुला सांगितलं, कोणत्या झाडाचं फळ खाऊ नको, चर्चा केली, तिने ते ऐकलं, फळ खाऊ नको म्हटल्यावर खाल्लं, काढून घेतलं सैतानानं बाग तिच्याकडनं. प्रभूनं तुम्हाला सेवा दिली. शमशोन जन्माच्या वेळेस त्याच्या आईवडिलांनी त्याला प्रश्न केला, देवाच्या माणसाला, जन्माला येणाऱ्या मुलाचं संगोपन आम्ही कसं करू? तो म्हटला, तो नाझीर आहे आणि नाझीर आहे तर त्याची सेवा, त्याचा अभिषेक, त्याचं पाचारण, त्याचं सामर्थ्य त्याच्यापासून काढून घेऊ नये म्हणून त्याच्या बटाला वस्त्र लावू नकोस. जाणार आहे, काढून घेतलं जाणार आहे. जेव्हा दिलं जातं तेव्हा काढून पण घेतलं जातं. आता या मंडळीला तो काय म्हणतो माहिती का, जे तुला मिळालं ते घट्ट धरून ठेव. म्हणजे काय हो, घट्ट कधी धरतो आपण? 2 कारणाने. एक तर हरवून जाऊ नये किंवा कोणी हिसकटून घेऊ नये. 2 कारणानं. बरं, हिसकटून घेतलं याचा अर्थ ते माझं ते दुसऱ्याकडे जाणार. हरवलं तर ते मला परत मिळणार नाही, मला शोधावं लागेल. हरवलं तर परत तुम्ही शोधून मिळवाल. हिसकटून घेतलं तर तुम्हाला मिळणार नाही. अगदी सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो कसं हिसकटून घेतलं, तुम्हाला कसं घट्ट धरून ठेवायचं. हे प्रगटीकरणाच्या मंडळीचं जे सूत्र आहे ना, जगातल्या प्रत्येक सेवकासाठी, जो मंडळीमध्ये सेवा करतो ना, त्या प्रत्येक व्यक्तीसाठी ती जागरूकता आहे. साधं काम तुम्हाला ते प्रभूनं तुम्हाला दिलेलं आहे.
आणि ती तुम्हाला कसं पकडून ठेवायचं त्याच्या संबंधाने मी सांगत आहे. कोणतं पण काम असू द्या, साधं काम आहे. माझ्याबरोबर तो पोरगा येतो, तो सॅम्युएल, साधं काम आहे त्याचं, जास्त काही काम नाही. तो येतो, माझे कपडे मला काढून देतो, माझे बूट पॉलिश करून ठेवतो, मला पाणी लागल्यावर तो पाणी देतो. मग तो काही रिकामा नाही. फार्मासिस्ट आहे तो, त्याला दुसरं पण काम असतं. पण तो मला आग्रह करतो की मी ड्युटीवरती सुट्टी टाकतो, मला येऊ द्या. काय येऊ द्या? कारण काय त्याचं? त्याला प्रभूनं ती सेवा दिलेली आहे, ती सेवा काढून घेऊ नये कोणी त्याच्याकडनं. तो नाही आला तर दुसरा कोणतरी येणार तिथं. आणि तुम्हाला माहिती आहे का, हे साधं काम नसतं, सेवा ही साधी नसते. एलियाच्या हातावरती पाणी घालणारा अलिशा होता. अलिशानं हातावर पाणी घालण्याचं काम धरून ठेवलं. जेव्हा एलिया गेला तेव्हा अलिशा गौरवानं उभा राहिला. हे धरून राहण्यासाठी पक्का धरून ठेवा, पक्का धरून ठेवा. स्टेफन वाढपी होता, वाढप्याचं काम त्यानं पक्का धरून ठेवलं. साधं काम नव्हतं. तो म्हटलं नाही मी वाढप्याचं काम करणार नाही, मला काहीतरी मोठी सेवा तुम्ही द्या. ही गोष्ट ध्यानात ठेवा, जी प्रभूनं तुम्हाला सेवा जबाबदारी तुम्हाला दिली त्याला जर तुम्ही पक्की धरून ठेवलं, मला तुम्हाला सांगू द्या, वाढपी स्टेफन त्याच्या सेवेमध्ये टिकून राहिला नसता तर पौलासारखा एक जबरदस्त परिशिष्ट जन्माला आला नसता. एक व्यक्ती आपली सेवा धरून ठेवतो त्यास तो अद्भुत अशा प्रकारच्या गोष्टी करत असतो. टिकवून ठेवा. कोण काय म्हणतं विचार करू नका. आणि अजून एक गोष्ट मला सांगतो, तुम्हाला पाडण्यासाठी सैतानच विश्वासणाऱ्या लोकांचा ताबा घेतो. सैतान बाहेर काम करत नाही. कुठं काम करतो माहिती का? चर्चमध्ये, मंडळीमध्येच. पेत्रामध्ये शिरला, यहुदामध्ये शिरला. आणि येशूचे शिष्य बरं का. कुणाचे शिष्य? येशूची. बनकरांच्या शिष्यांचं काय मग धरून असलं? जिथं येशूच्या शिष्यांमध्ये सैतान घुसला, तिथं संदीप बनकरच्या शिष्यामध्ये घुसणार ना एवढी पॉवरफुल तर मंडळी नसणार ना. आणि कुणात बरं घुसतं पण कुणात माहिती का? सगळ्यात जवळच्या लोकांमध्ये, सगळ्यात जवळच्या लोकांमध्ये. पेत्र येशूच्या उराजवळ, येशूच्या उराशी निजणारा पेत्र. यहुदा सगळ्यात मोठी जबाबदारी, खजिनदार, त्याच्यात घुसला. त्यानं 30 रुपयाला विकून टाकलं. म्हणजे सेवा जिथं असती ना तिथं सैतान काम करतो. पण निराशा, मला असं माझी किंमत केली नाही, मला कोणी विचारलं नाही, तो तुम्हाला डिप्रेशनमध्ये नेतो. आणि तो तुम्हाला काय सांगतो, काय या मंडळीमध्ये तुला प्रतिफळ मिळतं? प्रश्न मंडळीतल्या प्रतिफळाचा नाहीये, प्रश्न स्वर्गामध्ये तुम्हाला काय प्रतिफळ मिळतं त्याचा आहे प्रियानो. मंडळी ही यासाठी की तुम्ही वचनाला टिकवून ठेवावं, धरून ठेवावं, सेवेला धरून ठेवावं. तो म्हटला मी आल्यावर तुला तुझ्या कार्याप्रमाणे प्रतिफळ देणार आहे. आल्यावर मिळणार आहे बरं का. आणि एक गोष्ट मला सांगू का, इथं सगळ्या लोकांसमोर तुमची सेवा कोणी ग्राह्य धरणार नाही, तुम्हाला कोणी चांगलं म्हणणार नाही. आणि जे लोक तुम्हाला आज चांगलं म्हणत नाही ना, जेव्हा त्याच्या समोर तुम्ही जाल तेव्हा तो देव, खाली वाचा बरं त्यांचं नाव, खांबावरती काहीतरी असं लिहिले बघा बरं. स्वर्गातून माझ्या देवापासून उतरणारे हा. नवे यरूशलेम, नाही म्हणजे माझ्या देवाची नगरी, हा, माझ्या देवाची नगरी, हिचे नाव आणि माझे नवे नाव. 12 वचन. जो विजय मिळवितो, जो विजय मिळवतो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिरातील स्तंभ करील. पहा, जो विजय मिळवतो, विजय कशावरती मिळवतो? काय विजय मिळवण्याचं सूत्र आहे? मिळालं ते पकडून ठेवलं ना तुम्ही. त्या मुलीला, तिला ती रेकॉर्डिंगचं काम मिळालं, मनोभावे करते बरं का. आणि ती करत असताना तिने कानोसा पण घ्यायचं नाहीत लोकांचं माझ्याविषयीचं मत काय आहे. लोक कुणालाच चांगलं म्हणत नाही, येशूला पण नाही चांगलं म्हटले. येशूला वधस्त मी द्या, बरं बसला सोडा, हे लोकांचं मत आहे. मग येशूनं तसं म्हटलं का, लोक माझी किंमत करत नाही. आता तिला मिळालेली सेवा बघा. आता इथं हे ऑपरेटिंग करणारे, हे वाचणाऱ्यांचं पण लक्ष कॅमेरामध्ये. आता ज्यांचं रेकॉर्डिंग चालू आहे
ती बिचारी तिकडून रेकॉर्डिंग करते, ते मस्त लावून ठेवलेलं आहे, सरकल्यावर ती इकडं फिरवणार तिकडं फिरवणार. ते टी व्हीत बघणारे लोक थोडी विचारणार आहे की बाबा ते कुणी रेकॉर्डिंग केले. ते बघणार कुणाला हो? मला, नाही का? ते मला बघणार, आणि किती छान बोलला ते बघणार आहे. बघणार कुणाला? ती वाचती, किती छान वाचते, तिला काय क्रेडिट मिळालं? आता तिचं क्रेडिट मी तुम्हाला सांगतो, विचार करा. आज रात्री जर हे रेकॉर्डिंग झालंच नसतं, आता बरोबर आवाज आला, इकडचं वाढलं काय? हां, आज रात्री जर रेकॉर्डिंग झालं नसतं, हा संदेश ना टी व्हीवरती गेला असता, हा संदेश ना यूट्यूबवरती गेला असता, मग हजारो लोकांपर्यंत ते गेलं नसतं, आणि त्याचा परिणाम काय झाला असता माहिती का? सेवक उभे राहिले नसते. परंतु जेव्हा प्रतिफळाचा समय येईल ना, तेव्हा देव माझ्याबरोबर तिचं नाव सुद्धा त्या स्तंभावरती कोरून ठेवणार आहे. हे प्रतिफळ आहे हो, हे प्रतिफळ आहे. याच्यासाठी पकडून ठेवावं लागतं जे काम आहे, आणि त्या कामाला दुय्यम स्थान देऊ नका. माझी जागा, माझं स्थान. मी तर तिला सांगतो, बाई एक गोष्ट ध्यानात ठेव, कधीच कोणावर डिपेंड राहू नकोस. तुझं बाकीचं काम सगळं गेलं खड्ड्यामध्ये, पण जे काम, जी सेवा प्रभूनं तुला दिली, एक गोष्ट ध्यानात ठेवा, सगळ्या सेवेच्या प्रतिफळाला लिमिटेशन्स आहेत, पण प्रभूच्या सेवेला अनलिमिटेड अशा प्रकारचे ब्लेसिंग्स आहेत. ते कधीच तुम्ही गणनी करू शकत नाही, कधी त्याची तुलना पण करू शकत नाही. ते तुम्हाला पकडून ठेवावं लागतं. म्हणून जी 6वी मंडळी, या मंडळीला म्हटलं तू परीक्षेमध्ये टिकून राहा. बक्षीस काय? तर मंदिरातला खांब. बक्षीस खांब, या खांब समजतं का तुम्हाला? खांब म्हणजे मंडळी त्याच्यावरती अवलंबून राहणार आहे, मंडळी त्याच्यावरती अवलंबून आहे. तुम्ही जे आहात, तुमची सेवा टिकून जर राहिली. मी 30 वर्ष सेवा केली, 30 वर्ष. 30 वर्षाच्या सेवेमध्ये पुष्कळ तरुण माझ्याबरोबर आले. मी कधी कधी बसून विचार करतो, जेव्हा पहिल्यांदा जे तरुण माझ्याबरोबर होते, आता ते माझ्याबरोबर नाही आहेत, पण जेव्हा ते माझ्याबरोबर होते ना, माझा काळ फार कठीण होता, खूप कठीण काळ होता. आणि त्या काळामध्ये देवाचं गौरव अनुभवणं शक्यच नाही. म्हणजे अगदी ती बेसची सायकल, ज्याच्यावरती डबल सीट कोणी बसू शकत नाही, अशी लाईट वेटेड ती सायकल, त्या सायकलवरती डबल सीट जायचो, फिरायचो, सेवा करायचो. 50-50 किलोमीटर रोज फिरत होतो, कधी चालत, कधी सायकलवरती. आणि ते काम करत असताना काहीच नव्हतं माझ्याकडं. त्यांना प्रभूनं सेवा दिली होती, ते तरुण माझ्याबरोबर होते, पण त्यांच्या डोक्यात काहीतरी हवा गेली. आठवतं मला ते दृश्य, जे सगळे स्टेजवरती मुख्य होते ना, आणि ती गोष्ट कॉमन आहे, घडणार नाही ते चर्चच नाही. बंड येतं, डोक्यामध्ये विचार येतात, आणि मुख्य जे त्यांनी एकदम बंड केलं, आणि ते सगळेच्या सगळे एकदम बाहेर गेले. मी नाही खचून गेलो बरं का. मला माहिती आहे की जेव्हा कोणतरी जातं तर कोणतरी येतं. पण जेव्हा यहुदा मरतो ना, तर यहुदाची जागा साधा सुद्धा कोण घेत नाही, यहुदाची जागा पौलच घेत असतो. एक मोठं पाचारण, एक मोठं कॉलिंग असतं. ते गेले, मग पुन्हा दुसरे आले, मग पुन्हा ते आले. हे सगळ्यात जास्त घातक काय असती तर मिनिस्ट्री. हवा लवकर डोक्यात जाते बरं का. काय तर माहिती आहे का, जी जागा असते ना, त्या जागेवरती सगळे आपल्याकडे पाहतात. आणि सकाळी पण तुम्ही ऐकलं असेल वचनामध्ये, त्याच्यामध्ये कोणतरी येऊन तुम्हाला बोलतं, तू नव्हता तर स्वर्ग सुन्ना सुना. ते फक्त पिक्चरमध्ये असते, तू नाही तो कुछ नाही, अमक नाही तमक नाही, का ते बोलतो तिला, त्या बायको मुलीला, त्याची गर्लफ्रेंड असते. तू नाही तर जगू वाटत नाही, तू नाही तर मला जीव वाटत नाही, आणि झाल्यावर पण जीव वाटत नाही, आणि झाल्यावर पण जगू वाटत नाही. हे डायलॉग फक्त पिक्चरमध्ये चालतो. इथं तसं नाही. इथं काय माहिती का, इथं देवाच्या राज्यामध्ये अगर तू है, जर तू आहेस तर प्रभूचं गौरव, आणि तू नसला तरी त्याच्या गौरवामध्ये एवढा सुद्धा खंड पडत नाही. का? तो म्हणतो धोंड्यापासून अब्रामाची संतती निर्माण करण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे. ही जागा लक्षात घ्या, ठरवून ठेवा.
मंडळी तुमच्यावरती अवलंबून आहेत, चर्च तुमच्यावरती अवलंबून आहे आणि तुम्हाला तुमची जागा खांबाप्रमाणे मजबूत करता आली पाहिजे. मी गेलो नाही तर कधी सुद्धा सबस्टिट्यूट बनू नका, राखीव बनू नका, खांब बनून राहा. आणि खांब बनून राहताना जे तुम्हाला मिळालं ते तुम्हाला घट्ट धरून ठेवता आलं पाहिजे, पक्क. म्हणून त्या 6व्या मंडळीमध्ये प्रभू सांगतो की तुला बक्षीस काय असणार आहे. तर त्या बक्षिसा संबंधानं बोललं गेलं की मी तुला बक्षीस म्हणून मंदिरातला खांब बनविल. कितीही मोठी जागा तुमच्या समोर असली तरी मी म्हणतो सेवेसारखी दुसरी जागा जगात अस्तित्वात नाही. कुठल्या जागाच नाही, सेवा सगळ्यात भारी जागा आहे. का माहिती का तुम्हाला? याचं कारण मी तुम्हाला सांगतो. आता तुम्ही सध्या यूट्यूबला एक गोष्ट सारखी व्हायरल झालेली बघाल आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघाल की इतके सुंदर देशाचं काम करणारे पंतप्रधान, पण लोकांनी तिथे एक व्हिडिओ टाकला. ते काय म्हटलं की ते आता निवृत्त व्हावे असं त्यांना वाटत नाही, म्हणजे त्यांची जागा दुसरं कोणीतरी घेणार आहे, दुसरे पंतप्रधान येणार. त्यांना भीती वाटते त्यांची जागा जाईल, दुसरं कोणीतरी येईल. पण तुम्ही आहात कुठं? जी जागा प्रभू तुम्हाला देतो त्या जागेवरती प्रभू मरेपर्यंत तुम्हाला ठेवत असतो, मरेपर्यंत. आणि लक्षात घ्या, इथं रिटायरमेंट नाही हो, ह्या जागेला रिटायरमेंट नाही. मला माझी प्रार्थना देवाकडे काय असते माहिती का? मी बरेच सेवक मध्ये बेलीग्राम वारले त्यावेळेस मला वाटतं 99 काहीतरी त्यांचं एज होतं, 99. मला खूप आशा वाटली ती. म्हटलं अरे 99 एजपर्यंत या व्यक्तीने सेवा केली. आणि मी प्रभूकडे त्या दिवशी काय प्रार्थना केली माहिती का? प्रभू मला त्यांच्यासारखं मरण दे, लवकर मरण देऊ नकोस. 99 वर्षापर्यंत मलाही तुझ्या वचनाची घोषणा. कोण तुम्हाला रिटायर करत आहे? आणि तुम्हाला बोलण्याची ताकद तुमचा घसा नव्हे, बोलण्याची ताकद पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुम्हाला देत असतं, तो पवित्र आत्म्याचं सामर्थ्य. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा पवित्र आत्म्याचं सामर्थ्य असतं तेव्हा कालेबासारखं तुम्ही म्हणता मी 40 वर्षाचा होतो तेव्हा मोशेबरोबर चाललो, आज 85 वर्ष माझं वय आहे, परंतु लढण्याची ताकद माझ्यामध्ये, क्षमता तुमचं माझ्यामध्ये. असली जागा दुसरी कोणती हो? कोणती जागा असली दुसरी आहे? जेव्हा तुम्ही सेवेमध्ये राहता ना, अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, सेवा तुम्हाला वृद्ध बनू देत नाही. प्रेज लॉर्ड म्हणाल का? लवकर म्हातारं व्हायचं नाही तर सेवा पकडून ठेवा. मला बरेच लोक म्हणतात अहो तुम्हाला 30 वर्षापूर्वी बघितलं तसंच तुम्ही अजून आहे. म्हणलं अजून 30 वर्षाने बघितलं तर असंच दिसेल. कारण काय? कुठल्या डेअरिंगने बोलतो मी? अहो एनर्जी. काल ब्रदर अविनाश बंद करते म्हणजे चला जेवायला, कुठं जायचं? मी म्हटलं असं हॉटेल शोधा जिथं वरण भात चपाती पापड लोणचं मिळेल ते हॉटेल. ते म्हटलं अहो असलं हॉटेल नगरमध्ये नाहीच आहे. दुसरं काहीतरी सांगा ना. अहो ताकद खाण्याची नाही आहे, ताकद अभिषेकाची आहे, ताकद सेवेची आहे. आणि सेवेची ताकद तुम्हाला फ्रेश बनवते, ते तुम्हाला टिकवून ठेवायचं. आणि सेवा करणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर तुम्ही बघितलं ना एकदम तेजी असते हो. विचारतात लोक तुम्हाला तुम्हारी जवान त्वचा का राज क्या है? राज तो सेवा है, दुसरा कुछ नहीं है. पकडून ठेवलंय हो, पकडून ठेवलंय. कधी कधी माझी आई ते चर्च बांधताना मला वाटते जवळजवळ 45 पायऱ्या आहेत. मग ते वरती घर आहे, 45 पायऱ्या चढतो आणि उतरतो. मग ते 45 पायऱ्या चढलं उतरलं ना, जे येतात ते वर आल्यावर दमतात आणि दमून ते एकदम हापक टाकतात आणि म्हणतात अरे बापरे पाळक साहेब लवकर लिफ्ट करा. आणि मी दिवसात 15-20 वेळा वर जातो खाली येतो. मग त्या माझ्या इथे मला इकडे अरे एक मसाज करणारा माणूस घेऊन ये, किती वर खाली करतो, तुझे गुडघे तुझे पाय. तुला काय मी म्हातारा वाटलो का? अजून 10 वेळा मी वर खाली करेल. ती म्हणते अरे लोक येतात ते दमतात, तू वर खाली करतो, तू दमत कसं नाही?
मी म्हणलं लोक येतात वर खाली करतात, त्यांच्याकडे सेवा नाही, माझ्याकडे सेवा आहे. कालेब म्हणतो अजून मला डोंगर द्या. ही सेवा आहे हो. या सेवेमध्ये आराम हा प्रकार कधी नसतो. मी इकडं मीटिंगला येण्याच्या अगोदर नीलू मला एक हॉस्पिटलमध्ये गेला. मला वरच्या पट्टीत बोलता येतं, खालच्या पट्टीत बोलता येत नाही. आणि गेलो, मग तो म्हटलं तुम्ही असंच काढू नका, चला म्हटलं डॉक्टरकडे आपण जाऊ. गेलो डॉक्टरकडं. मग डॉक्टरनं त्याला सांगितलं, म्हटलं काय प्रॉब्लेम आहे? तो म्हटलं मला खाली बोलता येत नाही. थांबा बसा म्हटलं. काढा म्हटलं जीभ बाहेर. काढल्यावर धरली न ओढली आणि टाकला कॅमेरा आतमध्ये. आतमध्ये कॅमेरा टाकल्यावरती ते सगळं रेकॉर्डिंग केलं आणि त्याच्याकडे व्हिडिओ दिला आणि म्हटलं बसा. स्वरयंत्रामध्ये बघितलंय काय का प्रोफेशन आहे त्यांचं ते, मग त्यांनी त्याला व्हिडिओ दाखवला. हे असं बोलतायत. तो म्हटला सतत बोलून बोलून तुमच्या स्वरयंत्रामध्ये खाली गाठ झाली. आता मी तुम्हाला जे उपचार देतो ते उपचार करताना तुम्ही 15 दिवस या गोळ्या घ्यायच्या आणि 15 दिवस तोंडातून एक शब्द नाही काढायचा. मौन व्रत म्हणजे एक शब्द पण नाही बोलायचा. मग त्या गोळ्या घ्यायच्या. तोपर्यंत तुम्ही त्या गोळ्यांना हात लावायचा नाही. मग मी नीलू म्हटलं अरे तोंडला काय करायचं का आत्ता चालू? म्हटलं अरे बाबा मीटिंगचं काय, आपल्याला तिथं जायचं आहे. त्यांनी सांगितले, आपण त्यांना वेळ दिलेली आहे. मग तो म्हटलं कधी चालू करायचं? म्हटलं राहू दे, पहिल्या मीटिंग दुसऱ्या मीटिंग 2-3 मीटिंग आहेत. म्हटलं त्या मीटिंग संपवून आपण घेऊ. मग तिथले डॉक्टर तर आम्हाला सांग तुम्ही लवकर करा, नाही तर तुम्हाला पुढं बोलता येणार नाही. अरे तू तुझ्या मेडिकलचं सांगतो, तुझ्याकडं मेडिकल आहे, माझ्याकडे स्पिरिच्युअल आहे. आणि मेडिकलवर मात फक्त स्पिरिच्युअल करू शकतं प्रिया. फक्त आत्मिक गोष्टी मेडिकलच्या बाहेरच्या त्या गोष्टी आहेत. सेवा असेल तर तुम्हाला कोणत्याच गोष्टीचा विचार करण्याची गरज नाही. तुझं कॉलिंग आहे, जे तुझं पाचारण आहे, त्याला घट्ट धरून ठेव. मी नाही बोललो तर दुसरं कोणतरी बोलणार, प्रभू आणखीन कोणाला तरी उभं करणार आहे. तेलोरे बोलला नाही म्हणून देवाच्या वचनाला मर्यादा येणार नाही. मी सेवा केली नाही म्हणून देवाचं काम थांबणार नाही. एलिया जाताना प्रश्न पडला की आता कोण करणार आहे? अरे तो म्हटला काळजी करू नका, एलिया तर माझी झलक आहे, एक ट्रेलर आहे. जो त्याच्याबरोबर चालला त्याला जी सेवा मी देणार आहे ती सेवा साधारण नसणार आहे. तुम्ही फक्त एलिया पाहिला, आता अलिशा पहा. एलियानं 6 केले, अलिशानं 12 चमत्कार केले. जेव्हा तुमची सेवा दुसऱ्याकडे जाईल, तुमच्यापेक्षा प्रभावी सेवा कोणीतरी करेल. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, आज रात्री तुम्ही त्या मंडळीमध्ये थांबून तुमची सेवा, तुमचं पाचारण, तुमचा अभिषेक, तुमचं आणि प्रभूचं पाचारण घट्ट धरून ठेवा. कारण तुम्हाला तुमच्या सेवेचं प्रतिफळ स्वर्गातला देव देणार आहे. आणि स्वर्गातला देव प्रतिफळ देत असताना घट्ट धरून ठेवा, घट्ट धरून ठेवा, सोडू नका, जाऊ देऊ नका. जर तुम्ही गेला तर दुसऱ्याचं नाव त्या खांबावर असेल, मग तुम्ही का त्या खांबावरून आपलं नाव काढून घेता? तुम्ही लोकांच्या शब्दाकडे दुर्लक्ष करून देवाच्या शब्दाकडे लक्ष द्या. किती सुंदर आहे नाही का? किती अद्भुत आहे नाही? आम्ही लुटूपुडूच्या लढ्यांमध्येच स्वतःला अडकून ठेवतो. त्याने असं म्हटलं, त्याने तसं म्हटलं, या व्यक्तीचं मत माझ्याविषयी असं आहे, मी गायला उभारणार नाही, मी वाजवायला उभारणार नाही, मी प्रार्थना करणार नाही, मी सेवेला बाहेर जाणार नाही. लुटूपुटूच्या लढ्या करू नका. त्या मंडळी संबंधांना सांगितलं, एक मोठा विजय तुला संपादन करता आला पाहिजे. छोट्या छोट्या लढायांमध्ये अडकून पडू नका. लहान लहान लढाया एकमेकाशी लढत लढत आपलं आयुष्य संपू नका. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, का एकमेकाशी लढत बसायचंय? का युद्ध करत बसायचंय? का कानोसा घ्यायचा आहे? जर तुम्हाला प्रभूने ती जागा दिली ना, ती त्या जागेला किंमत आहे. जेव्हा मी माझ्या जीवनासंबंधाने विचार करतो त्यास मला कळतं, माझी तेवढी लायकी नव्हती, पण प्रभूनं मला लायक समजलं आणि माझ्यावरती ती जबाबदारी सोपवली. मी मोठा नाही, ज्यानं मला निवडलं त्याचं मन मोठं होतं. ज्यानं तुम्हाला निवडलं त्याचं मन मोठं होतं. एक व्यक्तीला प्रभू निवडत असतो ना, तर जगामध्ये आजच्या घडीला 900 कोटी लोक जगामध्ये आहेत. किती हो?
900 कोटी लोकांचा विचार देवानं सोडला आणि तो म्हटला की तुला सैनिक लॉनमध्ये जाऊन प्रचार करायचा आहे. आता सैनिक लॉनमध्ये जाऊन मला प्रचार करायला देवानं 900 कोटीमध्ये माझं सिलेक्शन केलं हो. किती कोटीमध्ये? कोणीतरी जाऊन सांगतं हो 400 लोक तिथं इंटरव्ह्यूला होते, 400 मध्ये मी एकटा सिलेक्ट झालो. अरे तू 400 सिलेक्ट झाला, मी 900 कोटीमध्ये सिलेक्ट झालेला व्यक्ती आहे. तुम्हाला या ठिकाणामध्ये जे काम दिलं ना, हे बॉलिवूडमध्ये एवढे भारी भारी कलाकार होते, फोटोग्राफर आहेत, व्हिडिओ रेकॉर्डिंग करणारे आहेत आणि त्यांचं सुद्धा इंटरव्ह्यू घेतला जातो आणि त्यांना कामावरती लावलं जातं. परंतु देवानं सगळ्याला रिजेक्ट करून या व्यक्तीला बसवलं, याचं सिलेक्शन झालं. त्याने किती घट्ट धरून ठेवलं पाहिजे. प्रभूनं मला दिलेलं काम आहे, किती मोठा राजा, त्या राजानं माझं सिलेक्शन केलेलं आहे. तो घट्ट धरून ठेव, घट्ट धरून ठेव. कोणतं काम तुम्हाला प्रभूनं दिलेलं आहे? कोणतं काम? ज्या कामात प्रभूनं तुम्हाला नेमलं, ज्या कामामध्ये प्रभूनं तुम्हाला स्थापित केलं, ते काम कधी वाया जाऊ देऊ नका. त्याचा कधी त्याग करू नका. त्याचं बक्षीस तुम्हाला असणार आहे. तुम्हाला तुमची सेवा प्रतिफळासाठी करणार आहे आणि ते प्रतिफळ माणसाकडून तुम्हाला प्रतिफळ मिळालं तर देवाकडनं मिळणार नाही. ऐका, कोण जर आलं, आता पाळक जर ते येऊन त्याला म्हटले ना तू खूप छान ऑपरेट करतो, त्याला प्रतिफळ मिळणार नाही. पण तिथं बसलेले 4 टाळके असतात, त्याला कळतच नाही हेच कमी झालं, हेच कमी झालं, तेच तो म्हणतो असं करा तुम्ही बसा मी जातो. कंटाळून म्हणतो ना, तो म्हणतो तो. मग दुसरा येतो, मग आम्ही विचारतो ते दिसत नाही मशीनवरती, ते गेले सोडून. मग त्या आपल्या ह्याच्यामध्ये वेगवेगळे जे ब्रिटिश गव्हर्नर होते त्या सगळ्यांचे फोटो असतात. तसं चर्चमध्ये त्या सगळ्यांचे फोटो सोडून गेलेले. यांचा कार्यकाल 2021 ते 22, 2021 5वा महिना ते 7वा महिना हे मधूनच गायब झाले. का गायब झाले याचं कारणच त्यांनी सगळं माणसांकडनं बघितलं. हा असा म्हटला तो नाही हो, लोक तुम्हाला चांगलं म्हणणार नाही, माझ्यामुळं लोक तुम्हाला नावं ठेवतील. लोकांनी नावं ठेवलं म्हणजे तुम्हाला बक्षीस मोठं आहे. आणि तुम्हाला लोकांनी नावच नाही ठेवलं तर समजायचं लोक तुम्हाला बुडवायला निघालेत, ते तुम्हाला बुडवायला निघालेले आहेत. आणि जेव्हा लोक तुम्हाला नावं ठेवतात ना, तो म्हणतो स्वर्गात तुझं प्रतिफळ मोठं आहे, स्वर्गात तुझं प्रतिफळ मोठं आहे. आणि म्हणून पुढं जायचं आहे, परंतु 8:30 झाले. मला वाटतं एक ब्रेक घेऊ आणि त्याच्यानंतर मला 7वी मंडळी, त्या 7व्या मंडळीत पण खूप सुंदर आहे, परंतु जेवढं होईल तेवढं आपण शिकूया. पुढच्या याच्याकडे जाण्याच्या अगोदर आपण एक ब्रेक घेऊया. 8:30 वाजले, त्यानंतर आपण 7व्या मंडळीकडे जाऊया.